नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चालू घडामोडी हा घटक बघत आहोत आणि या चालू घडामोडींमध्ये आपण आतापर्यंत मागचा जो आपला व्हिडिओ होता, या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच चालू घडामोडी बघितलेल्या होत्या. तर याच्यातल्या हाच आहे ते तर याच्यामध्ये आपण जे काही जीआय टॅग आहेत, तर या जीआय टॅग यांविषयी माहिती घेतलेली होती. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय जैव संवर्धन दिवस कधी आहे, तर 3 नोव्हेंबरला आहे, हे बघितलं आपण. त्याची आपण पटकन रिवाइज करूया आणि मग पुढचा जो घटक आहे आपल्याला, तर नवीन ज्या चालू घडामोडी आहेत त्याला सुरुवात करू. इयान चक्रीवादळ कुठे आलेलं आहे, तर क्युबा आणि अमेरिका आहे. त्याच्यानंतर चंदीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचं नाव दिलेलं आहे. सर्वात मोठं जैव संवर्धन क्षेत्र जे आहे तर ते कुठे आहे, कच्छचे आखात आहे, गुजरात या ठिकाणी. आणि सर्वात लहान कुठलं आहे, तर दिब्रू सैखोवा आसाम जे आहे तर तिथलं आहे. याच्यानंतर जी सर्वंकष कृषी गणना जी आहे ही 2020-21 ची कृषी गणना झालेली आहे. तर हिची सुरुवात कधी झाली, तर 1970-71 मध्ये कृषी गणनाला सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर साखर उत्पादन जर विचारलं कशाचं, तर 21 आणि 2021-22 या वर्षामध्ये साखर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावरती असलेलं राज्य कोणतं आहे, तर ते आहे आपला महाराष्ट्र. कोणतं आहे, महाराष्ट्र आहे. याच्या आधी कोणतं होतं 20-21 ला, तर त्यावेळेस होतं उत्तर प्रदेश. त्याच्यानंतर प्रोजेक्ट 75 अंतर्गत नवीन जलावतरण झालेली पाणबुडी कोणती आहे, तर या पाणबुड्या आहेत सगळ्या. कुठली आहे, तर ती INS वेला आहे आणि INS वाक्षीर आहे. जी नौदलामध्ये सामील कोणती झालेली आहे रिसेंटली, तर वेला झालेली आहे, वाक्षीर अजून झालेली नाही. त्याच्यानंतर मोरमुगाव काय आहे, तर ही एक मोठं जहाज आहे. हिला आपण विनाशिका असं सुद्धा म्हणतो. नौदलाच्या ताफ्यामध्ये नवीनच काय म्हणतो त्याला समाविष्ट झालेलं जहाज कोणतं आहे, तर ते आहे मोरमुगाव. आता हे मोरमुगाव काय आहे, तर हे मोरमुगाव आहे गोव्यामधलं एक बंदर आहे. हे आपण बघितलं, गोव्यातलं बंदर. त्याच्यानंतर विक्रम एस नावाचं स्कायरूट एरोस्पेस ही एक खाजगी कंपनी आहे आणि या खाजगी कंपनीने बनवलेलं आणि प्रक्षेपित केलेलं पहिलंच प्रक्षेपण आहे रॉकेटचं. कुठलं, तर विक्रम एस नावाच्या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण झालेलं आहे आणि हे एका खाजगी कंपनीने बनवलेलं आहे आणि पहिल्यांदाच भारतामध्ये असं झालेलं आहे. तिचे संस्थापक कोण आहेत, तर भारत डाका या कंपनीचे संस्थापक आहेत. आर्टेमिस 1 ही काय आहे, तर दुसरी मानवी चंद्र मोहीम आहे. कोणाची, तर नासाची मानवी चंद्र मोहीम आहे. प्रचंड हे काय आहे, प्रचंड तर भारतामध्ये बनलेलं संपूर्णपणे भारतीय बनावटीचं असलेलं पहिलं लढाऊ हेलिकॉप्टर. त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे प्रचंड. त्याच्यानंतर 5G कोणी सुरू केलेली आहे, तर भारतीय एअरटेलने 5G सेवा सुरू केलेली आहे. INS विक्रांत काय आहे, आतापर्यंतची सर्वात मोठी युद्धनौका INS विक्रांत आहे. त्याच्यानंतर नौदलाला एक नवीन ध्वज आपण दिलेला आहे. त्याच्यानंतर पॅसेंजर ड्रोन आहे वरुणा. वरुणा काय आहे असा प्रश्न येऊ शकतो, तर वरुणा आहे एक पॅसेंजर ड्रोन. कितीपर्यंत उडू शकतं, किती किलोमीटर पर्यंत त्याची रेंज आहे, तर 25 किलोमीटर पर्यंत एका व्यक्तीला ते वाहून नेऊ शकतं. त्याच्यानंतर कॅप्टन अभिलाषा बराक हेलिकॉप्टर वैमानिक, भारतातल्या पहिल्या हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून आपण यांना ओळखतो. मूळच्या कुठल्या आहेत, हरियाणामधल्या त्या आहेत. त्याच्यानंतर संरक्षणावरती सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांची यादी सिप्रीने जी प्रकाशित केलेली आहे, तर याच्यामध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावरती आहे. पहिल्यावर कोण, तर अमेरिका, दुसरा चीन आहे आणि तिसरा आहे आपला भारत. त्याच्यानंतर ब्रह्मोस जे क्षेपणास्त्र आहे ते भारत आणि रशिया दोघांनी मिळून बनवलेलं आहे. तर दोन्ही देशांच्या ज्या प्रमुख नद्या आहेत या नद्यांच्या नावावरून आपण या क्षेपणास्त्राला नाव दिलेलं आहे ब्राह्मोस. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश काय आहे, तर राज्याच्या उत्पन्नापैकी सर्वाधिक आरोग्यावरती खर्च करणारं राज्य कोणतं आहे, तर ते आहे हिमाचल प्रदेश. GDPच्या 1.7% ते काय करतात, आपल्या राज्याच्या आरोग्यावरती आरोग्यावरती ते खर्च करत आहेत. संरक्षण नाही सॉरी, पण काय, तर सार्वजनिक आरोग्यावरती खर्च किती, GDPच्या 1.7%. सर्वात कमी कोण खर्च करतंय, तर कर्नाटक राज्य आहे 0.7 आणि त्याच्यानंतरच आहे महाराष्ट्र. लंपी त्वचारोग कोणत्या प्राण्यांमध्ये आढळून येतो, तर गायी असतील, म्हशी असतील, तर यांच्यामध्ये आढळून येतो. निथलिंग नावाचा व्हायरस आहे जो की या रोगाला कारणीभूत आहे. याच्यावरची लस कोणती आहे, तर गॉट पॉक्स नावाची याच्यावरती लस आहे. QHPV काय आहे, तर क्वाड्रिव्हॅलंट ह्युमन पॅपिलो व्हायरस, गर्भाशयाचा कॅन्सर, याच्यावरती तयार केलेली लस काय आहे, QHPV. आणि याच लशीला दुसरं नाव काय आहे, तर सर्व्हिवॅक म्हणून या लसीलाच दुसरं नाव आहे. गर्भाशयाच्या कर्करोगामध्ये भारत जगामध्ये 2ऱ्या क्रमांकाला आहे. दरवर्षी जवळजवळ 67,000
महिलांचा याच्यामध्ये महिलांचा गर्भाशयाच्या कॅन्सरने मृत्यू होत आहे भारतामध्ये. ठीक आहे, त्यामुळे ती आपल्यासाठी फारच महत्वाची आणि काय म्हणतो की काळजीची गोष्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 27वी जी कॉप आहे, ही 27वी कॉप कुठे झाली तर 27वी कॉप झालेली आहे इजिप्त या ठिकाणी. कुठल्या ठिकाणी? इजिप्त. मॅड्रिड स्पेनची जी होती 25वी होती, याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला होता. ग्लासगो 26वी आणि 27वी काय 27 त आहे त्याच्यामध्ये, आणि इजिप्तमध्ये सुद्धा त आहे. ज्यावेळेस सगळं समोर येतं त्यावेळेस आपण कन्फ्यूज होतो, त्यामुळे एखादं जर आपण लिंक त्याची लावून ठेवली तर त्याच्यानंतर आपल्याला बरोबर उत्तरापर्यंत पोहोचता येतं. 28वी कुठे होणार आहे तर UAE मध्ये होणार आहे, आणि 29वी कुठे होणार आहे तर युक्रेन. 29वी युक्रेनमध्ये होणार आहे. त्याच्यानंतर कॉप 15, हा कॉप वेगळ्या आहेत. ह्या कुठल्या आहेत तर या आहेत जागतिक हवामान बदल. ठीक आहे, जागतिक हवामान बदल याच्या कॉप आहेत या. सर्वात पहिली कधी झाली जागतिक हवामानावरची परिषद ती आपण बघितली होती 1972ला. स्टॉकहोम परिषद जी आहे ही स्टॉकहोम परिषद, ठीक आहे, 1972. म्हणजे जागतिक हवामान जे आहे या जागतिक हवामानावरती सर्वात पहिली झालेली बैठक कोणती आहे तर 1972ची स्टॉकहोम परिषद. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याच्यानंतर जैवविविधता म्हणजे प्राणी असतील, पक्षी असतील, वन असतील, पाणथळ प्रदेश असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींचं संवर्धन करण्यासाठीच्या ज्या परिषदा आहेत तर याच्यातली ही काय आहे कॉप 15. कुठे झाली तर मॉन्ट्रियल कॅनडाला कॉप 15 झालेली आहे. दिल्ली सलग चौथ्यांदा जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी ठरलेली आहे. सर्वात प्रदूषित शहर कोणतं तर भिवाडी राजस्थान. आणि महाराष्ट्रातलं सर्वाधिक प्रदूषित शहर कोणतं आहे तर ते आहे नवी मुंबई. 50 शहरांमध्ये 35 शहरं जी आहेत ही 35 शहरं प्रदूषित शहरं भारतामधली आहेत. इतकी आपल्यासाठी अतिशय महत्वाची ही गोष्ट आहे आणि काळजी करण्याची गोष्ट आहे की 50 पैकी 35 प्रदूषित शहरं आपल्या भारतामध्ये आहेत. इन्कोवॅक काय आहे तर नाकावाटे घेतली जाणारी कोरोनाची लस आहे इन्कोवॅक. नवी दिल्लीमध्ये भारतातील पहिला ग्रीन स्टील ब्रँड बनवलेला आहे. कल्याणी फॉरेस्ट म्हणून आपण बघितलं होतं ते काल. त्याच्यानंतर पाण्याचा जग बाह्यग्रह आहे केपलर, याच्यावरती आपल्याला पाणी सापडलेलं आहे, नाही ते इतकं महत्वाचं. मेघालय आपण बघितलं होतं की पहिलं ड्रोन डिलिव्हरी हब. ड्रोन म्हणजे कुठे असतो आकाशामध्ये उडतो. आणि राज्य कोणतं कसं ओळखायचं तर मेघालय. मेघ म्हणजे काय ढग, ढग सुद्धा वरती आहेत आणि ड्रोन तो ढगामध्ये उडतोय, त्यामुळे मेघालय राज्याने हे जे धोरण आहे हे धोरण आणलेलं आहे, सुरू केलेलं आहे. आशियातलं पहिलं ड्रोन डिलिव्हरी हब कोणी सुरू केलंय तर मेघालयने. याच्यानंतर एकात्मिक रॉकेट सुविधा तेलंगणामध्ये, तीच जी मगाची आपली कंपनी होती कुठली स्कायरूट एरोस्पेस, त्यांनीच हे सुरू केलेलं आहे. जेनेटिक लॅब आपण पुण्यामध्ये स्थापन केलेली आहे. रांजणगावमध्ये सर्वात मोठं इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर बनवलेलं आहे आपण. बायोगॅस प्लांट कुठे आहे तर बायोगॅस पंजाबमध्ये. ठीक आहे, सर्वात जास्त शीश बाधा म्हणजे लीडची बाधा जी पेन्सिल आहे आपली सिस पेन्सिल तर त्याच्यामधली तर ती भारतातल्या विद्यार्थ्यांना झालेली आहे. मोढेरा भारतातलं 24 तास सौर ऊर्जेवर चालणारं गाव कोणतं आहे तर मोढेरा कुठे आहे गुजरातमध्ये. कोणता जिल्हा आहे मेहसाणा. प्रजनन दरामध्ये घट झालेली आहे. सर्वाधिक प्रजनन दर बिहारमध्ये आहे. सर्वात कमी कुठे आहे तर तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये आहे. महाराष्ट्राचा प्रजनन दर किती आहे बरं तर महाराष्ट्राचा आहे 1.9. आय थिंक हा पॉईंट आपला राहिला होता. किती आहे 1.9 काय आहे आपल्या महाराष्ट्राचा प्रजनन दर. ठीक आहे, पुढे सिक्कीम मध्ये भारतातील पहिला हिमस्खलन मॉनिटरिंग रडार जो आहे तर तो बसवलेला आहे कुठे सिक्कीम मध्ये. कॉर्बीवॅक्स असेल आणि कोविशिल्ड कशासाठी होत्या बरं तर कोरोना प्रतिबंधक लसी होत्या या. तर याचं 100% कव्हरेज प्राप्त करणारी राज्य कोणती आहेत किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत तर अंदमान आणि निकोबार बेट यांनी काय केलेलं आहे 100% सर्व तिथल्या लोकसंख्येला त्यांनी ते डोस पुरवलेले आहेत. त्याच्यानंतर इस्रोद्वारे स्पार्क नावाचं पहिलंच आभासी अवकाश संग्रहालय याचं प्रक्षेपण संग्रहालयाचे प्रक्षेपण झालेलं आहे कुठे तर स्पार्क काय आहे द स्पेस टेक पार्क. प्रक्षेपण नाही आहे, उद्घाटन असणार आहे. तर कोणी केलंय ते इस्रोने स्थापन केलेलं आहे. आभासी म्हणजे काय व्हर्च्युअल असतात त्या गोष्टी आपल्याला. तर त्या प्रकारचं ते स्पार्क नावाचं काय आहे द स्पेस टेक पार्क आहे. स्पेस टेक पार्क. सागरी शोध काय आहे ही नौदलातील महिलांनी राबवलेली सागरी शोध मोहीम आहे. याचं नेतृत्व कोणी केलं होतं तर आंचल शर्मा यांनी केलं होतं. स्वतःची इंटरनेट सेवा कोणाची KFON
कोणाची आहे? केरळची आहे. आंध्र प्रदेशमध्ये पहिले लिथियम आयन सेल कारखाना जो आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे. मनोज बाडकर तटरक्षक दलाचे कमांडर. किबिथू छावणी जी आहे अरुणाचल प्रदेशमधली, याला जनरल रावत म्हणजे आपल्या भारताचे पहिले CDS यांचं नाव दिलेलं आहे. गाझियाबाद उत्तर भारतातलं सर्वाधिक प्रदूषित शहर कोणतं आहे? तर गाझियाबाद. त्याच्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज ज्या आहेत यांनी जगातील सर्वात मोठा कार्बन फायबर प्लांट जो आहे तर तो तयार करणार आहे. कोण? तर रिलायन्स इंडस्ट्रीज. भारतातील पहिलं 3D प्रिंट असलेलं पोस्ट ऑफिस कुठे? तर बेंगळुरूमध्ये सुरू होणार आहे. सर्वात मोठं रुग्णालय हरियाणामधलं आहे. कुठलं आहे? तर अमृता रुग्णालय आहे ते. त्याच्यानंतर भारतातली पहिली स्वदेशी मंकीपॉक्स जो आजार आहे याच्यावरची चाचणी किट कुणी हे केलेली आहे? तर मेडटेक झोन नावाची जी फार्मसी कंपनी आहे तिने. कुठे? तर आंध्र प्रदेशमध्ये. आंध्र प्रदेशची मेडटेक झोन ही कंपनी आहे आणि त्यांनी ती जे चाचणी किट आहे हे चाचणी किट बनवलेलं आहे. त्याच्यानंतर 17 जुलै 2022 आपण 200 कोटी लसीकरणाचा टप्पा जो आहे तर तो पूर्ण केलेला आहे. कधी? 17 जुलै 2022. याच्यानंतर पहिली स्वायत्त नेव्हिगेशन सुविधा कुठे? तर तिहान IIT हैदराबाद या ठिकाणी आहे. अँकोवॅक्स काय आहे? प्राण्यांसाठीची COVID-19 लस जी आहे प्राण्यांसाठीची, तिचं नाव काय आहे? अँकोवॅक्स. ड्रोनसाठी धोरण हिमाचल प्रदेश. मगाचं काय होतं ते? डिलिव्हरी हब, ड्रोन डिलिव्हरी हब कुठल्या राज्याने सुरू केले? तर मेघालय या राज्याने सुरू केलेलं आहे. उत्तराखंडने देशातील पहिली लिक्विड मिरर टेलिस्कोप सुरू केलेली आहे. पुण्यामध्ये पहिलं बालरोग हृदयाचं प्रत्यारोपण जे आहे तर ते झालेलं आहे पुण्यामध्ये. त्याच्यानंतर हैदराबादमध्ये राष्ट्रीय सायबर फॉरेन्सिक प्रयोगशाळेचं उद्घाटन झालेलं आहे. आरोग्य खात्याचं संस्थात्मकीकरण सुरू करणारं राजस्थान हे भारतातलं पहिलं राज्य आहे. 100 गिगावॅट सौर ऊर्जेची स्थापना किंवा निर्माण करण्यासाठी आपण सौर ऊर्जेची स्थापना कुठे केलेली आहे? तर ते राजस्थानमध्ये केलेली आहे. किती गिगावॅट? तर 10 गिगावॅट सौर ऊर्जा. इतकी सौर ऊर्जा निर्माण करण्याचा जो प्लांट आहे तो प्लांट आपण कुठे लावलेला आहे? राजस्थानमध्ये लावलेला आहे. पूर्णिमा बिहार धान्यापासून इथेनॉल तयार करण्याचं. त्याच्यानंतर इंडिगो ही एअरलाईन कंपनी आहे जिनी भारताची म्हणजे आपली जी स्वदेशी प्रणाली आहे गगन, ठीक आहे, नेव्हिगेशन प्रणाली हिचा वापर केलेला आहे आणि ती आशियातली पहिली एअरलाईन आहे जिने स्वदेशी प्रणालीचा वापर केलेला आहे. कशासाठी? तर फ्लाईंगसाठी. त्याच्यानंतर अमेरिका आणि जपान नंतर स्वतःची SBAS सॅटेलाइट बेस ऑगमेंटेशन प्रणाली असलेला भारत जगातला तिसरा देश ठरलेला आहे. अमेरिका, जपान आणि नंतर कोण? तर भारत. GPS कोणाची आहे? तर GPS आपली ही अमेरिकेची आहे. GPS जे आपण वापरतो ती कोणाची आहे? अमेरिकेची आहे. जम्मू काश्मीर मधलं पल्ली जे आहे ते भारतातलं पहिलं कार्बन न्यूट्रल पंचायत आहे. पंचायत प पल्ली कुठे आहे? जम्मू काश्मीरमध्ये आहे. मुंबईमध्ये भारतातील सर्वात मोठं गॅस टर्बाईन केंद्र स्थापन केलेलं आहे. कुठे? तर मुंबईमध्ये. याच्यानंतर पॉलिसेंट्रिक प्रॉस्थेटिक गुडघा त्याचं नाव काय आहे? कदम. कुणी तयार केलाय? तर IIT मद्रास जे आहे, IIT मद्रासने तो जो गुडघा आहे तर तो गुडघा तयार केलेला आहे. याच्यानंतर मुंबई 2050 पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचं लक्ष ठेवणारं हे दक्षिण आशियामधलं पहिलं शहर आहे. कोण? तर मुंबई. बेंगळुरू या ठिकाणी आपण पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क जो आहे तर तो आपण बेंगळुरूमध्ये स्थापन केलेला आहे. इंद्रायणी मेडिसिटी भारतातलं पहिलं वैद्यकीय शहर इंद्रायणी मेडिसिटी कुठे? तर पुण्यामध्ये. तामिळनाडूमध्ये काय? तर सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आपण तामिळनाडूमध्ये ओपन केलेला आहे. कॅनडाने वनस्पतीवर आधारित COVID-19ची जी लस आहे तिला मंजुरी दिलेली आहे. मध्य प्रदेशमध्ये पहिला सौर फोटोव्होल्टिक जो प्लांट आहे फोटोव्होल्टेइक प्लांट तो कार्यान्वित झालेला आहे. कुठे? तर मध्य प्रदेशमध्येच CNG भारतातला सर्वात मोठा CNG प्लांट, भारतातला नाही तर आशियातला सर्वात मोठा CNG प्लांट कुठे? तर इंदौर. कुठे आहे? मध्य प्रदेश. गोबर गॅस पासून बनवलेला CNG प्लांट आहे तो, तर तो कुठे आहे? इंदोरमध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये. डाबर पहिली भारतीय प्लास्टिक कचरा न्यूट्रल झालेली कंपनी कुठली आहे? तर डाबर तेल माहिती आपल्याला, डाबरची टूथपेस्ट आहे, त्यांचं तेल आहे. भारतातील पहिला मेंदू आरोग्य कार्यक्रम कोणी घेतलाय? तर कर्नाटक राज्याने घेतलेला आहे. प्राणवायू प्रकल्प उभारणारी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका आहे. म्हणजे ऑक्सिजन, ज्यावेळेस ऑक्सिजनचा तुटवडा बऱ्याच प्रमाणात झालेला होता, कधी? तर COVID-19च्या वेळेमध्ये. तर त्यावेळेत आपल्यालाच स्वतःला ऑक्सिजन कसा निर्माण करता येईल यासाठी
त्याच काळामध्ये मुंबईने वैद्यकीय प्राणवायू प्रकल्प उभारणारी म्हणजे तो प्रकल्प मुंबईमध्ये उभारलेला आहे. मुंबई महानगरपालिकेने तो स्वतःचा प्रकल्प उभारलेला आहे, जिथून ते काय करतात, ऑक्सिजन तयार करत आहेत. ऑक्सिजनचे जे सिलेंडर आहेत तर ते तयार करत आहेत. सिलेंडर म्हणजे ऑक्सिजन तयार करते. ठीक आहे. त्याच्यानंतर कोळशापासून मिथेनॉल निर्मितीचा जो प्रकल्प आहे तर तो कुठे आहे, हैदराबादमध्ये आहे. मिथेनॉल निर्मिती प्रकल्प. आता बघा, इथेनॉल वेगळा आहे, ते कुठे आहे, पूर्णिया बिहार. तो आपण इथेनॉल कशापासून बनवतोय तर तो धान्यापासून बनवतोय, तो ती माहिती वेगळी आहे. हे काय आहे, हे मिथेनॉल आहे, हे वेगळं आहे. आणि हा प्रकल्प कुठे आहे, हैदराबादमध्ये. ठीक आहे. बिहार आणि हैदराबाद म्हणजे दोन्ही या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, कन्फ्यूज व्हायचं इथे नाही. हे बघा, हे मिथेनॉल आहे आणि इथेनॉल दाखवते तुम्हाला. इथेच असेल कुठेतरी. हे बघा, पूर्णिया बिहार. हे काय, हे इथेनॉल आहे. ठीक आहे, हे इथेनॉल आहे. आणि ते काय होतं, ते होतं मिथेनॉल. आणि तो कुठे प्रकल्प तर तो आहे हैदराबादमध्ये. त्याच्यानंतर धूरमुक्त राज्य कोणतं आहे तर हिमाचल प्रदेश आहे. दानुरी किंवा पाथफाइंडर 1 राज्यसेवा पूर्वला आलेला प्रश्न. तर दक्षिण कोरियाची ती पहिलीच चंद्र मोहीम आहे आणि त्यामुळे तो प्रश्न आलेला होता. सेमीकंडक्टर पॉलिसी कोणाची आहे, गुजरातची आहे, ज्याच्यात त्यांना 5 वर्षामध्ये 2 लाख नोकऱ्या ज्या आहेत तर त्या तयार करायच्या आहेत, म्हणजे निर्माण करायच्या आहेत. त्याच्यानंतर औरंगाबाद, गुगलने एन्व्हायरमेंटल इन्साइट्स एक्सप्लोरर डेटा याचा प्रकाशित केलेला आहे. कशाचा तर औरंगाबादचा. त्याच्यानंतर सर्वाधिक मजुरी दर कुठे आहे तर तो आहे केरळमध्ये. जवळजवळ 700 रुपये मजुरी आहे. कोणाला तर मजुरांना 700 रुपये मजुरी. कशाची, दिवसाची आहे ती, दिवसाची. ठीक आहे. आणि सर्वात कमी मजुरी कुठे आहे तर मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सर्वात कमी मजुरीचा दर आहे. कशानुसार तर आरबीआयचा दैनंदिन मजुरी अहवाल जो प्रकाशित केलेला होता आरबीआयने, त्याच्यानुसार आपल्याला ही माहिती मिळालेली आहे. भारताचं पहिलंच राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरण आलेलं आहे. तर याच्यामध्ये 21 नोव्हेंबर 2022ला WHO जे काही धोरण हे जे जाहीर केलेलं आहे ते कुणाचं आहे, भारताचं आहे का तर नाही. म्हणजे हे भारताचंच आहे, मात्र WHO जाहीर केलेल्या आत्महत्याचा जो अहवाल आहे त्या अहवालानुसारच आपण आपला भारताचा अहवाल तयार केलेला आहे. आणि त्याच्यातली ही माहिती आहे की 2021 मध्ये भारतामध्ये 1.64 लाख लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणजे फार गंभीर गोष्ट आहे ही, आपल्यासाठी फार गंभीर गोष्ट आहे की 2021 मध्ये 1.64 लाख लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत, ज्या की कोविड-19 किंवा कोरोनाने मृत्यू झालेल्या मृत्यू पावलेल्या, कोरोनामध्ये मृत्यू झालेल्या, कोविड-19 मध्ये मृत्यू झालेल्या संख्येपेक्षा सुद्धा जास्त आहेत या. म्हणजे ही आपल्यासाठी फार गंभीर गोष्ट आहे. त्याच्यानंतर आता आपण मग लक्ष काय ठेवलं, म्हणजे हे जे आपण धोरण आणलेलं आहे आत्महत्या प्रतिबंधक धोरण, मग त्या धोरणाचं काहीतरी लक्ष असेल तर आपण काय लक्ष ठेवलेलं आहे की 2023 पर्यंत आपल्याला या आत्महत्येचं प्रमाण 10% कमी करायचं आहे. म्हणजे आत्महत्या हा एक सामाजिक प्रश्न झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. का बरं, कारण जे आपण धोरण आणतो वेगवेगळी, तर एखादं आपण धोरण आणलं तर मग आपण असं म्हणतो की भारतातलं दारिद्र्य जे आहे ते 10% आपल्याला कमी करायचे असं आपण म्हणतो की नाही, कारण ती काय आहे, फार मोठी सामाजिक समस्या आहे. तर त्याचप्रमाणे आज आपल्याला आत्महत्या ही फार मोठी सामाजिक समस्या असल्याचं जाणवतो. कशामधून तर अशा प्रकारच्या अहवालांमधून. ज्यावेळेस आपण वाचतो की कोविड-19 मध्ये मृत्यू पावलेल्या लोकांच्या संख्येपेक्षा आत्महत्या जास्त लोकांनी केली, कधी 2021 या वर्षामध्ये. आणि मग आपण आपलं धोरण ठरवतो की 2023 मध्ये आपल्याला ह्या आत्महत्या 10% कमी करायच्या आहेत. कळलं, म्हणजे फार जास्त गंभीर अशा प्रकारची सामाजिक समस्या बनलेली आहे काय तर आत्महत्या. ठीक आहे. याच्यानंतर पुढे बघा, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचा अहवाल, त्याच्यानुसार अपघातामध्ये 2020च्या तुलनेमध्ये 2021 मध्ये अपघातांमध्ये वाढ झालेली आहे. सर्वाधिक आत्महत्या ज्या आहेत या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत. कुठे तर महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर युनेस्कोची जी ग्लोबल नेटवर्क लर्निंग सिटीज, फक्त एवढंच लक्षात ठेवा, लर्निंग सिटीज मध्ये, लर्निंग सिटीज, तर या लर्निंग सिटीज मध्ये 3 शहरांचा भारतातल्या समावेश झालेला आहे. एक आहे निरांबूर केरळ मधलं, दुसरं आहे त्रिशूर केरळ मधलं आणि तिसरं आहे वारंगल
तेलंगणा या ठिकाणचं. कुठलं आहे? वारंगल, तेलंगणा. ठीक आहे. याच्यानंतर हे झालंय आपलं. आता आपल्याला पुढे बघा, तर याच्या पुढचा आहे चालू घडामोडी. कितवा आहे हा भाग आपला? 4 आहे. चालू घडामोडी भाग 4. ठीक आहे. हा भाग आपला 4 आहे. आता जे काही वेगवेगळे अहवाल आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की आत्महत्यांचा अहवाल होता, तो आपण अहवाल बघितला. त्याच्यानंतर कोणता अहवाल बघितला होता? तर आता अपघातांचा. तर वेगवेगळ्या अपघातांनुसार कुठे झालेले आहेत सर्वाधिक अपघात? तर तामिळनाडूमध्ये झालेले आपण ते बघितलं. महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त आत्महत्या झालेल्या आहेत. म्हणजे संख्या कुठली जास्त आहे? तर महाराष्ट्रातली आत्महत्येचं संख्या जी आहे ही जास्त आहे, संख्या जास्त आहे. त्याच्यानंतर सर्वाधिक आत्महत्यांचं प्रमाण. जर प्रमाण विचारलं, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रमाण वेगळं आहे आणि संख्या, प्रमाण आणि संख्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रमाण काय असतं की लोकसंख्या कमी आहे. ठीक आहे. 10 लोकसंख्या आहे. ठीक आहे. आणि 10तल्या 4 लोकांनी आत्महत्या केली तर याचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे 10 पैकी 4 तर 100 पैकी किती? तर किती असते? 40% प्रमाण झालं. ठीक आहे. आणि लोकसंख्याच 1000 आहे आणि त्यातल्या 2 लोकांनी हे केली, आत्महत्या केली, तर किती असतं त्याचं प्रमाण? किती झालं? 0.2% झालं. हे किती झालं? 40% झालं. कारण लोकसंख्याच कमी आहे. ठीक आहे. त्यामुळे प्रमाण वेगळं असतं आणि संख्या जी असते या दोन्हीमध्ये फरक आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची असते ज्यावेळेस आपण कुठल्याही चालू घडामोडींचा अभ्यास करतो. प्रमाणानुसार काय आहे, लोकसंख्येनुसार काय आहे, संख्येनुसार काय आहे, हे आपल्याला व्यवस्थित ते वाचावं लागतं. तर मग जर आपण प्रमाणांचा विचार केला तर सर्वाधिक आत्महत्येचं प्रमाण कुठे आहे? तर ते आहे अंदमान आणि निकोबार जी बेटं आहेत, या बेटांवरती सर्वाधिक आत्महत्येचं प्रमाण आपल्याला दिसतं. त्याचबरोबर सिक्कीम राज्य जे आहे, सिक्कीम राज्यामध्ये ऑलरेडीच लोकसंख्या कमी आहे आणि त्याच्यातली पण आत्महत्या करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. संख्या कुठे जास्त आहे? तर महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर महिलांविषयक जे गुन्हे आहेत हे सर्वाधिक, याचं प्रमाण, याचं जे प्रमाण आहे सर्वाधिक प्रमाण कुठे आहे? तर ते आसाममध्ये आहे. महिलांविषयक ज्या वेगवेगळ्या गुन्हेविषयक ज्या काही घटना घडत असतात तर त्यांचं प्रमाण सर्वात जास्त कुठे आहे? आसाममध्ये. बालकांचा जर अपहरणाचा विचार केला तर बालकांच्या अपहरणांमध्ये सर्वाधिक बालकांचे अपहरण कुठे होत आहे? तर ते महाराष्ट्रामध्ये होत आहेत. आपल्यासाठी फार गंभीर गोष्ट ही आहे. त्याच्यानंतर जर सायबर गुन्ह्यांचा विचार केला तर सर्वाधिक सायबर गुन्हे तेलंगणामध्ये होत आहेत. जर महाराष्ट्राचा विचार केला सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत तर महाराष्ट्र 4थ्या स्थानावरती आहे. कितव्या स्थानावरती? 4थ्या स्थानावर. कशामध्ये? तर सायबर क्राईम. म्हणजे जे काही वेगवेगळे अहवाल आहेत या वेगवेगळ्या अहवालांमध्ये जी काही माहिती प्रकाशित होत असते या माहितीच्या आधारे जर आपण सगळ्यात जास्त सायबर क्राईम कुठे होतात असा जर विचार केला तर 1 नंबर राज्य आहे तेलंगणा. आणि महाराष्ट्र कितव्या नंबरला आहे? तर महाराष्ट्र आपलं याच्यामध्ये 4थ्या क्रमांकावर येतं. कशाच्या बाबतीत? तर सायबर क्राईमच्या बाबतीत. ठीक आहे. एकूण प्रजनन दर आपण बघितलेला होता की 2.2 वरून 2.0 इथपर्यंत तो आलेला आहे. आपलं जे लोकसंख्या धोरण आहे या लोकसंख्या धोरणानुसार आपल्याला कुठपर्यंत न्यायचा होता? लोकसंख्येचा प्रजनन दर, टोटल फर्टिलिटी रेट, TFR कितीपर्यंत आणायचा होता? तर 2.1 पर्यंत आणायचा होता आपल्याला. मात्र त्याच्यापेक्षा सुद्धा तो आता सध्या खाली आलेला आहे. किती झालेला आहे? 2.0 झालेला आहे. त्याच्यानंतर सर्वाधिक प्रजनन दर ते आपण बघितलेला आहे बिहारमध्ये आहे. किती? तर 3% आहे त्यांचा टोटल फर्टिलिटी रेट. आणि कमी कोणाचा होता? वेस्ट बेंगालचा होता, कमी होता. महाराष्ट्राचा किती होता? तर 1.9% काय आहे? टोटल फर्टिलिटी रेट. त्याच्यानंतर या गोष्टी का आपण जास्त बघतोय? कारण प्रश्न येण्याचा इथे चान्स आहे म्हणून, आणि याच्यावरती प्रश्न येणं अपेक्षितच असतं. पुढे बघा, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क असतं. कधी स्थापना झाली? 1994 ला स्थापना झालेली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क जे काय करतात तर ज्या काही संस्था आहेत, शैक्षणिक संस्था, तर या शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता ठरवण्याचा विचार करत असतात आणि त्या गुणवत्तेनुसार त्यांची ती रँकिंग लावत असतात, रँक लावत असतात त्यांचा, की सर्वात चांगली क्वालिटी कोणाची आहे. तर हा जो आपला नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क आहे 1994 ला याची स्थापना झाली आहे. तर
यांचा 2022ची जी आकडेवारी आहे त्यानुसार IIT मद्रास जी आहे तर ती सलग चौथ्या वर्षी प्रथम क्रमांकावरती आहे. कोण? तर IIT मद्रास. ठीक आहे. कशानुसार? तर नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क यानुसार. त्याच्यानंतर याच्यामध्ये सर्वाधिक विद्यापीठं जी आहेत, म्हणजे ही जी यादी असेल 100 विद्यापीठांची, तर या 100 विद्यापीठांपैकी सर्वात जास्त विद्यापीठं कुणाची आहेत तर तामिळनाडूमध्ये आहेत. हे कशाचं आहे बरं? भारताचं आहे की ग्लोबल लेवलचं आहे? कशाचं आहे? तर हे भारतातलं आहे आपल्या. ठीक आहे. ग्लोबलचं असतं ते कुठलं आहे? हे असतं, किंवा जे हायर चे ज्या रँकिंग असतात त्या वेगळ्या असतात. या QSच्या रँकिंग आहेत तर ह्या वेगळ्या आहेत. आणि हे कशाचं आहे? हे वेगळं आहे, NIRF याचं आहे. तर IIT मद्रास जे आहे तर ही IIT मद्रास सलग चौथ्या वर्षी प्रथम क्रमांकावरती आहे. IIT मद्रास. ठीक आहे. सर्वाधिक विद्यापीठं कुठली आहेत तर तामिळनाडू मधली आहेत. आणि 2 नंबरला विद्यापीठं कुठली आहेत तर महाराष्ट्रातली 13 विद्यापीठं. या 100 यादीमध्ये महाराष्ट्रातली किती आहेत तर 13 आहेत. किती? 13. QS रँकिंग जी आहे, या QS रँकिंग नुसार जगाचा ज्यावेळेस आपण ग्लोबल लेवलचा विचार करतो तर या ग्लोबल लेवलवरती किंवा जगाच्या पातळीवरती MIT मॅसेच्युसेट्स ऑफ टेक्नॉलॉजी, ठीक आहे, तर ह्याचा जो नंबर आहे तर याचा क्रमांक प्रथम आहे. कुठे आहे ही? तर ही आहे अमेरिकेमध्ये. कुठे आहे? मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, MIT अमेरिका. जे आपले काय म्हणतो त्यांना आपण, अभिजित बॅनर्जी होते, ज्यांना की नोबेल मिळालेला होता अर्थशास्त्राचा, इस्टर डफेलो, आणि त्याच्यासोबत आणखीन एक होते. तर हे कुठे होते? तर हे MIT अमेरिकेमध्येच प्रोफेसर होते. कुठे? तर याच MIT अमेरिकेमध्ये हे प्रोफेसर होते. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे केम्ब्रिज, स्टॅनफोर्ड, ऑक्सफर्ड आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी. त्याला 3 कुठल्या आहेत तर अमेरिकेच्या आहेत आणि 2 आहेत UKच्या. इतका डिटेल प्रश्न येणार आहे का? नाही येणार. फक्त QS रँकिंग नुसार प्रथम क्रमांकावर कोण आहे? MIT अमेरिका. आपल्या भारतातलं कोण आहे तर IIT मद्रास. कुठल्या रँकिंग नुसार? NIRF रँकिंग नुसार. त्याच्यानंतर पुढे आहे जे काही वेगवेगळे पुतळे. तर बेंगळुरू विमानतळ जे आहे, या बेंगळुरू विमानतळावरती नादाप्रभू केम्पेगौडा हे जे आहेत तर यांचा 108 फुटाचा पुतळा जो आहे हा पुतळा बसवलेला आहे. या पुतळ्याचं नाव काय आहे तर समृद्धीचा पुतळा. आता जे काही आपण वेगवेगळे पुतळे भारतामध्ये जे काही बघत आहोत तर समतेचा पुतळा वेगळा, समृद्धीचा पुतळा वेगळा, एकतेचा पुतळा वेगळा. ठीक आहे. तर या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे. ठीक आहे. नाहीतर मग सगळंच आपण काय करतो, एकच करून टाकतो. तर हा कुठला पुतळा आहे तर समृद्धीचा पुतळा हे नाव दिलेलं आहे यांना. कास्याचा तो पुतळा आहे, ब्रॉन्झचा पुतळा तो आहे. कोण आहेत हे तर यांना कर्नाटकचं संस्थापक असं म्हटलं जातं. कोणाला? नादाप्रभू केम्पेगौडा यांना कर्नाटकचं संस्थापक म्हटलं जातं. यांनी 1000 तलाव तिथं त्या ठिकाणी विकसित केलेले आहेत. कुठे? तर बँगलोर हे जे शहर आहे कर्नाटकामधलं बँगलोर शहर, या बँगलोर शहरामध्ये यांनी 1000 तलाव विकसित केलेले आहेत. कुठे? तर कर्नाटक या ठिकाणी. किती उंची आहे त्याची तर 108 फूट. 108 फूट. एकच मिनिट. 108 फूट. ठीक आहे. आणि तो जो आपला पहिला होता स्टॅच्यू ऑफ युनिटी, एकतेचा पुतळा, तो किती बरं? 182 मीटर. तो तर जगातला 1 नंबरचा आहे. ठीक आहे. हा 108 फूट आहे, फूट. ठीक आहे, मीटर नाही. त्यामुळे ते युनिट जे आहे ते युनिट तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर समतेचा पुतळा आपण आता कुठला बघितला? एकतेचा. हा कुठला? समृद्धीचा. हा कोणता आहे? समतेचा पुतळा. तर हा कोणाचा आहे तर हा श्री रामानुजाचार्य यांचा पुतळा आहे. याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. तर याची उंची किती आहे तर याची उंची आहे 216 फूट. किती आहे? 216 फूट. याच्यावरती प्रश्न येणं अपेक्षित आहे. 2 स्टार म्हणून याला मी केलेत, कारण याच्यावरती प्रश्न येणं अपेक्षित आहे. कुठे आहे हा तर हा आहे हैदराबाद या ठिकाणी. कुठे? तेलंगणा. हैदराबाद या ठिकाणी आहे. भारतातील सर्वात उंच दुसरा पुतळा आहे हा. भारतातला सर्वात उंच कोणता तर स्टॅच्यू ऑफ युनिटी, एकतेचा पुतळा, सरदार वल्लभभाई पटेल यांचा. कुठे आहे? गुजरातला. कुठलं ते बेट आहे त्याचं नाव काय? केवाडिया बेट. तर हा कुठला आहे? हा आहे श्री रामानुजाचार्य यांचा पुतळा. 216 फूट आहे. कुठे? हैदराबाद या ठिकाणी. नाव काय त्याचं तर समतेचा पुतळा. नाव काय आहे त्याचं?
समतेचा पुतळा आहे बघा, एकच मिनिट, समतेचा पुतळा नाव आहे त्याचं. आणि भारतातला 2 नंबरचा सर्वात मोठा पुतळा आहे हा, त्यामुळे हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, जगातील सर्वात मोठा बैठक मुद्रेमधला गौतम बुद्धांचा जो पुतळा आहे तर तो कुठे आहे, तर तो आहे थायलंड या ठिकाणी. किती आहे, तर 302 फूट त्याची उंची आहे, 302 फूट. याच्यानंतर जो आत्ता आपण बनवत आहोत गौतम बुद्ध यांचा झोपलेल्या अवस्थेतील जो पुतळा आहे तर तो असा 100 फूट आहे, असा लांब, आणि असा किती आहे, तर तो आहे असा 30 फूट लांब. तर तो गौतम बुद्ध यांचा झोपलेल्या अवस्थेतला म्हणजे निद्रावस्थेमधला जो पुतळा आहे, जो की आपण बिहारला आता बनवत आहोत. पुढे येईल ते कुठेतरी, किंवा झालं असेल कदाचित, नाही आता पुढे येईल ते. तर तो कुठला आहे, तर तो बिहारचा आहे. त्याच्यानंतर हा जो कुठला आहे, हा आहे थायलंड या ठिकाणी. आणि आता आपण बिहारचा बांधत आहोत आणि त्याच्यामुळेच हा जो करंट अफेअर मधला प्रश्न आहे हा याच्यासाठी आपल्यासाठी महत्वाचा ठरतो. ठीक आहे, कारण गौतम बुद्धांचा जगातला सर्वात मोठा पुतळा कुठे आहे, तर तो आहे थायलंडमध्ये. कुठल्या अवस्थेत आहे, तर बैठक मुद्रा आहे त्यांची. आणि किती त्याची उंची आहे, तर त्याची उंची आहे 302 फूट. किती आहे, 302 फूट. जगातला सर्वात उंच पुतळा आपण मगाशी म्हणालो स्टॅच्यू ऑफ युनिटी, एकतेचा पुतळा, एकता, 182 मीटर. किती फूट बरं, तर 592 फूट. खूप मोठा झाला, 592 फूट. त्याच्यानंतर वाराणसी युनेस्कोची जी सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानी म्हणून आपण तिला घोषित केलेला आहे. कुणाला, तर वाराणसीला. आपली आध्यात्मिक राजधानी सुद्धा आहे, काय आहे, तर वाराणसी आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावरती वाराणसी हे शहर आहे. या वाराणसी या शहरामध्ये गंगा, यमुना, सरस्वती, किरणा आणि धूतपापा अशा 5 पंचगंगा ज्या आहेत या पंचगंगेच्या स्वरूपात आहेत. गंगा, यमुना, सरस्वती, किरणा आणि धूतपापा अशा 5 नद्या आहेत. या 5 नद्यांचा संगम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. कुठे, तर वाराणसी या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिलं शासकीय संस्कृत कॉलेज जे आहे हे इसवी सन 1791, किती आहे बघा, 1791 मध्ये वाराणसी मध्येच, काशीमध्ये, सॉरी हे काशी, इथे दिलं नाही, ते काशी आहे. काशी या ठिकाणी भारतातलं पहिलं शासकीय संस्कृत कॉलेज कधी स्थापन केलेलं आहे बघा, तर 1791 म्हणजे मुघल काळामध्येच ना, हा मुघल काळामध्येच. तर त्याच्यानंतर हे झालं काशी, हे वाराणसी झालं, युनेस्कोची सांस्कृतिक राजधानी वाराणसी. हे सगळे पुतळे बघितले आपण वरचे. आता जगातील सर्वात मोठा घुमट कुठे बांधलाय आपण, MIT जे आपलं आहे हे पुण्याच्या ठिकाणी, लोणी काळभोर या ठिकाणी. तर तो जगातला सर्वात मोठा घुमट आपण तिथे बांधलेला आहे. विश्व शांतीचा संदेश देण्यासाठी MIT पुणे या ठिकाणी, लोणी काळभोर या ठिकाणी आपण हा घुमट बांधलेला आहे. त्याच्यानंतर आय थिंक याच्यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे, या MIT पुण्याच्या घुमटावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढे बघा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांच्या अध्यक्षांविषयी, या संमेलनांविषयी आपल्याला नेहमीच प्रश्न येत असतात. सरळ सेवेसाठी हा अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ठीक आहे. तर बघा, 94 जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं तर ते नाशिकला झालं होतं. नारळीकर त्याचे अध्यक्ष होते. 95 गेल्या वर्षी झालं जालनाला, भारत ससाणे त्याचे अध्यक्ष होते. आणि 96 जे की आता होणार आहे तर त्याचे अध्यक्ष कोण आहेत, नरेंद्र चपळगावकर. प्रश्न अपेक्षित आहे, त्याला स्टार करून ठेवा. हा प्रश्न कुठल्याही परीक्षेत येणार म्हटल्यावरती येणार, म्हणजे हमखास येणारा प्रश्न आहे हा. आणि कुठे होणार आहे हे अधिवेशन, तर वर्धा या ठिकाणी हे अधिवेशन होणार आहे. आणि वर्ध्यामध्ये होणारे हे दुसरं साहित्य संमेलन आहे. दुसरं साहित्य संमेलन कुठलं, तर वर्धा या ठिकाणी होणार. अध्यक्ष कोण, नरेंद्र चपळगावकर. 95व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, भारत ससाणे. कुठे झालं ते, तर ते झालेलं आहे जालना या ठिकाणी. त्याच्यानंतर जागतिक मराठी संमेलन ते कुठलं होतं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. हे कोणतं आहे, जागतिक मराठी संमेलन. तर 17वे आणि 18वे दोन आपल्याला पाठ करायचे आहेत. बरं, का पाठ करायचे, कारण गेल्या वर्षी जे झालेलं होतं तर हा प्रश्न आलेला नव्हता. तर गेल्या वर्षी अलिबाग, रायगड, कुठे आहे अलिबाग, रायगड जिल्ह्यामध्ये. तर या रायगड जिल्ह्यामध्ये हे अधिवेशन झालेलं होतं आणि याचे अध्यक्ष कोण होते, तर नागराज मंजुळे सैराट. ठीक आहे. तर ते या 17व्या अधिवेशनाचे 17वे सैराट, 17 सैराट असं लक्षात ठेवा. त्या मग तुमच्या त्या लक्षातच राहील की त्याचे अध्यक्ष कोण होते. त्याच्यानंतर 18वं जे अधिवेशन होणार आहे तर 18वं अधिवेशन होणार आहे पुणे या ठिकाणी. आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत, तर त्याचे अध्यक्ष आहेत ज्ञानेश्वर मुळे.
कोण आहेत? ज्ञानेश्वर मुळे त्याचे अध्यक्ष असणार आहेत. त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. काय 17वं सैराट नागराज मंजुळे अलिबाग रायगडला झालेलं होतं. 18वं आता होणार आहे. ज्ञानेश्वर मुळे त्याचे काय आहेत? अध्यक्ष आहेत. कुठे होणार आहे? तर पुणे या ठिकाणी हे अधिवेशन होणार आहे. त्याच्यानंतर 107वी जी भारतीय विज्ञान काँग्रेस परिषद होती त्याच्यावर प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे. आता कितवी आहे? तर 108वी भारतीय विज्ञान काँग्रेस परिषद कुठे होणार आहे? तर नागपूर या ठिकाणी होणार आहे. कधी? तर 3 ते 7 जानेवारी 2023. डिटेलमध्ये का वाचायचं? कारण हे महत्वाचं असतं आणि याच्यावरती प्रश्न येत असतात. त्यामुळे जी संकल्पना मला वाटलीच की महत्वाची आहे, त्यामुळे लक्षात ठेवायची की महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी काय आहे? ही भारतीय विज्ञान काँग्रेस परिषद आहे. कितवी आहे? 108वी आहे. कुणासाठी? तर महिला सक्षमीकरण ही त्याची काय आहे? थीम आहे. कुठे होणार आहे? नागपूर या ठिकाणी होणार आहे. महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे पाठच असलं पाहिजे. कधी? तर जानेवारी 2023 मध्ये, म्हणजे आता ती होऊन गेलेली आहे. ठीक आहे. विकासासाठी काय? विज्ञान आणि तंत्रज्ञान असं ती होते. त्याच्यानंतर होमिओपॅथीची पहिली आंतरराष्ट्रीय आरोग्य परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? तर दुबई या ठिकाणी पहिली आंतरराष्ट्रीय होमिओपॅथीची परिषद कुठे पार पडली? तर दुबई या ठिकाणी पार पडलेली आहे. संयुक्त राष्ट्राची म्हणजे युएनची दुसरी जागतिक भूस्थानिक माहिती सभा कुठे? तर तेलंगणा हैदराबाद मध्ये पार पडली. संयुक्त राष्ट्राची आहे आणि भारतात झालेली आहे, त्यामुळे ती महत्वाची ठरते आपल्यासाठी. कुठे? जागतिक भूस्थानिक माहितीचं म्हणजे भूस्थानिक म्हणजे काय? ते आपण जीपीएस ते जे वापरतो तर ते आहे ते. त्याची परिषद आहे. कुठे झालेली आहे? हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यानंतर मुंबईमध्ये 3 परिषदा झालेल्या आहेत बघा. कोणकोणत्या? तर ग्लोबल फिनटेक परिषद 2022ची मुंबई या ठिकाणी झाली. कोण अध्यक्ष होतं? क्रिस गोपालकृष्णन. कोण अध्यक्ष होतं? क्रिस गोपालकृष्णन. त्याच्यानंतर खादी फेस्ट म्हणजे खादी फेस्टिवल म्हणा 2022चा कुठे झालाय? मुंबई या ठिकाणी झालेला आहे. आणि भारत रंग महोत्सव कुठे झालेला आहे? तो सुद्धा मुंबई या ठिकाणी झालेला आहे. आशिया मधला सर्वात मोठा नाट्य महोत्सव आहे हे, त्यामुळे हे लक्षातच ठेवायचं. ठीक आहे. भारत रंग महोत्सव सुरुवात कधी झालेली आहे? 1999 ला सुरुवात झालेली आहे. आशियातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव आशियातला सर्वात मोठा आहे, त्यामुळे लक्षातच ठेवायचा. कुठे झाला? तर मुंबई या ठिकाणी झालेला आहे. 22वा कितवा त्याचा नंबर होता? रंग आहे की नाही? हे रंग लिहितो कसं बरं आपण? असं लिहितो. तर हे कुठलं आहे? कितवा आहे? 22वा आहे. कुठे झाला? मुंबई. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे थांबूया आपण. याच्यानंतरचा जो भाग आहे तर तो आपण आपल्या पुढचा जो व्हिडिओ असेल आपला चालू घडामोडीचा 5वा. आता आपण कुठपर्यंत घेतलेला आहे? तर 4 व्हिडिओ आपले झालेले आहेत. त्याच्यानंतर 5व्या भागामध्ये आपण पुढचा जो काही कंटेंट आपला राहिलेला आहे तर तो 5व्या भागामध्ये बघूया. ठीक आहे. थांबूया इथे.